कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चार पेपर झाले यार, मॅड एकही पेपरला आला नाहीये। नक्की काय झालं असेल एवढं? बरं त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट होत नाहीये, त्यामुळे तो कुठे आहे काय काहीच कळत नाहीये। तो एक्झाम्सला आला नाहीये म्हणजे नक्की काहीतरी सिरियस झालं असणार आहे। हो ना यार, नाहीतर विश्वानी एक्झामला येणार नाही असं होणारच नाही। जान्हवी अगं, मी सुद्धा त्याला एकदा दोनदा कॉल केला होता, पण त्याने उचललाच नाही। मेसेजेस केले पण त्याचाही रिप्लाय नाही दिला। त्याचे पेपर मिस होत आहेत यार, मला त्याचं टेन्शन आलंय। लास्ट सेम आहे आपली। गौऱ्या, जानू, विश्वाला फोन करू का रे? विचारतोस काय? फोन करा आधी त्याला। हॅलो हॅलो विश्वा, रे कुठे आहेस तू? अरे बाहेर होतो, बोल ना। अरे बोल ना काय? अरे किती दिवसाने फोन उचललायस माहितीये? अरे 4 पेपर झाले आपले, अरे तू एक्झामला का नाहीयेस? अरे ऍक्च्युली थोडा प्रॉब्लेम झालाय, भेटलो की सांगेन। तू सांगशील का कशासाठी कॉल केला होतास? अरे जानू आहे समोर, सगळ्यांना विचारते तुझ्याबद्दल। तुझ्याशी काही कॉन्टॅक्ट होत नाहीये ना, म्हणून टेन्शन आलंय तिला। मने ऐक ना, मला जानूला बघायचंय रे, प्लीज व्हिडिओ कॉल करशील का प्लीज? हो करतो। ओके। काय झालं? अरे त्याला जानूला बघायचंय, व्हिडिओ कॉल कर म्हणतो। कर कर। जानू, हाय। हाय, एक कसा गेला पेपर? मस्त। ठीक होता। मनीष, अरे विश्वाशी काही कॉन्टॅक्ट झालाय का? अरे ऍटलीस्ट तो कुठे हे तरी कळायला हवं। 4 पेपर मिस झालेत त्याचे। उगाच त्याचं वर्ष वाया जायला नको रे। काय झालं? तुम्ही दोघं काही बोलत का नाही आहात? अरे मला निदान सांगा ना, कुठे आहे तो? तो ठीक आहे ना? काही झालं नाहीये ना त्याला? जानू, विश्वा ठीक आहे, त्याला काहीच झालं नाहीये। थोडे फॅमिली इश्यू आहेत, बाकी काही नाही। म्हणजे तुमच्या दोघांचं बोलणं होतंय विश्वासोबत? प्लीज मला सांगा ना, तो जिथे कुठे असेल ना तिथे जाऊन भेटते मी त्याला। अगं जानू, तो कधीतरीच आमचे फोन उचलतो आणि हार्डली 2-3 मिनिटच बोलतो आम्ही। तो कुठे आहे हेही सांगत नाही। कुठे आहे हा मॅड? बरं, नेक्स्ट टाइम जर तुमचा त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला तर त्याला प्लीज सांगा, मला भेटायचंय त्याला। हो नक्की जानू। हे एक मिनिट, आपल्याला कॉलेजच्या रजिस्टर मध्ये विश्वाच्या घराचा पत्ता मिळू शकतो ना? मी पटकन ऑफिस मधून त्याच्या घरचा पत्ता मिळवते। आलेच मी। याने पण फोन ठेवला। फोन कर त्याला आधी। हॅलो विश्वा। हॅलो। अरे जानू तुझ्या ऍड्रेस विचारते, देऊ का? नाही नको, तिच्या आयुष्यात ती चांगली सेटल झाली रे। माझ्याबद्दल कळत तर फार डिस्टर्ब होईल ती। नको, तुम्ही तिला काहीच सांगू नका। आणि ऐका, जर तिला माझा ऍड्रेस कळलाच तर तिला सांगा आम्ही कुठेतरी वेगळीकडे शिफ्ट झालो। हां ठीक आहे, तुला नंतर फोन करतो। चल।
शानू अगं किती विचार करतेस तू माझा. मलाही तुला भेटावंसं वाटतं, पण हिंमत होत नाहीये ग. कारण तू आता दुसऱ्या कोणाची तरी बायको झालीयस. आणि हे मी माझी नाही करू शकत. हे मी माझी नाही करू शकत. विश्व, तुला माहितीये, तुझ्या ह्या अवस्थेसाठी ती मुलगी नाही, तू स्वतः जबाबदार आहेस. आई अगं हे असं दारू पिऊन स्वतःला त्रास देण्यात काय अर्थ आहे, सांग ना मला. अरे तू त्या मुलीवर प्रेम केलंस, मग तिला सांगितलं का नाहीस? आणि तू सांगितलं नाही, आणि त्यात तिची चूक कशी काय धरायची बरं, आपण सांग. म्हणून मला असं वाटतं की ह्यात ना ती मुलगी, ना तुझे बाबा, ना मी, आम्ही कोणी जबाबदार नाही. गौऱ्या, जानू जानू हा? मिळाला पत्ता? हो मिळाला, मी लगेच आता अगं पण तो तिथे राहतच नाही. हो अगं, त्याची फॅमिली दुसरीकडे शिफ्ट झाली आहे. हा, काय? तेव्हाच विश्वा मला म्हणाला होता की काहीतरी इश्यूज झालेत. आज आपला लास्ट पेपर होता यार. आता मी कधी भेटेन पुन्हा विश्वाला? बरं, तुमचा जर त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला तर मला नक्की सांगाला. हो नक्की. ठीक आहे, येते मी. बाय. बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.